आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषणं केली, दोनपैकी एक गोष्ट खरं आहे, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती? का तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाही आहे, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडत आहोत? का बोलला नाहीत तुम्ही? काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं. धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावतंय, सोडलं की पळतंय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर सुधारणा काल त्यांनी करायला पाहिजे होत्या. बरं, त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष, मी विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना होत्या त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहेत, आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांगुलचालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं. म्हणजे जे जिनांनी केलं नाही ते काल संसदेत मुसलमानांची बाजू घेऊन भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी करून दाखवलं. परंतु सारखं सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, वारंवार जिनांची आठवण येते. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, काय करायचं ते सुचरत नाही. एसनशी जे काय आहे ते एसनशी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे. पण एसनशीची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसनशी गद्दार आहे. एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, थ्रो असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका, माझ्याकडे भरपूर काय आहे, मी शांत आहे, मला शांतपणे काम करू द्या. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं.